श्री गुरुदेव दत्त. प्रथम करुणी स्मरण गुरुदत्ताचे, करीते त्रिवार वंदन. महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी या देवींच, कथन करुणी दुर्गेच्या 9 रूपांची महती. करीते जागर सेवा समाप्ती, दसऱ्याची संक्षिप्त वैशिष्ट्यपूर्ण काव्यमाला अर्पुनी श्री गुरुचरणांसी. नमस्कार. जागर नवदुर्गेचा पहिली माळ. शैलपुत्री देवी. वृषभारूढ कर त्रिशूळ पद्मधारिणी शैलपुत्रीस, मनोकामना पूर्तीसाठी प्रथम वंदावे या यशोदेस. शैल म्हणजे पर्वत. शैलपुत्री ही हिमालय पर्वताची कन्या व भगवान शंकराची पत्नी आहे. यश देणाऱ्या या देवीचे वाहन वृषभ असून ही द्विभुजा आहे. या देवीच्या उपासनेने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी देवी उपासकांची श्रद्धा आहे. एकदा सतीचे वडील प्रजापती दक्ष याने मोठा यज्ञ आयोजित केला. भगवान शंकराखेरीज सर्व देवदेवतांना त्याने निमंत्रण दिले. तेव्हा आपल्या वडिलांनी आयोजित केलेल्या या यज्ञास जाण्यास उत्सुक झालेल्या सतीस निमंत्रणाविना तिथे जाणे योग्य नाही, असे शंकराने सांगितले. परंतु सतीने हे न ऐकता आग्रहपूर्वक भगवान शंकराकडून यज्ञास जाण्यास परवानगी मिळवली. सती माहेरी आल्यावर आई व्यतिरिक्त बाकी वडील व बहिणींनी उपहास करून भगवान शंकराविषयी तिरस्कार व्यक्त केला व वडील दक्षाने तर शंकराविषयी अपमानास्पद शब्दही वापरले. पती शंकराचा झालेला अपमान सहन न होऊन दुःखी झालेल्या सतीने स्वतःला योगाग्नीत जाळून भस्मसात केले. या दारुण दुःखाने व्यथित होऊन शंकराने तांडव करत यज्ञाचा विध्वंस केला. त्यानंतर हीच सती शैलराज हिमालयाची कन्या म्हणून जन्मली, म्हणून ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध आहे. या जन्मात पुन्हा भगवान शंकराशी विवाह होऊन शैलपुत्री शंकराची अर्धांगिनी बनली. या देवीचे महत्व व शक्ती अनंत आहे. हिला सती, पार्वती, वृषारूढा, हेमवती, भवानी या नावानेही संबोधिले जाते. जागर नवदुर्गेचा दुसरी माळ. ब्रह्मचारिणी देवी. भगवान शंकराच्या पतिरूप प्राप्तीची तपश्चारिणी हे ब्रह्मचारिणी. नमन तुला त्रिवार सर्व सिद्धिदात्री, हे कराक्ष माला कमंडलू धारिणी. ब्रह्म याचा अर्थ तप व चारिणी म्हणजे आचरण करणारी, म्हणून या देवीस तपश्चारिणी असेही म्हणतात. ही देवी ब्रह्मपद प्राप्त करून देणारी अशी मोक्षदायिनी आहे. हिने शुभ्र वस्त्र परिधान केले असून तिच्या एका हातात रुद्राक्षाची माळ व दुसऱ्या हातात कमंडलू आहे. या देवीच्या उपासनेने भक्ताला तप, सदाचार, वैराग्य, संयम इत्यादी गोष्टी प्राप्त होतात, अशी उपासकांची श्रद्धा आहे. पूर्वजन्मात या देवीने हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला होता व नारद मुनींच्या उपदेशाने हिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी घोर तपश्चर्या केली. तपश्चर्येच्या काळात 1000 वर्षे या देवीने फळे फुले खाऊन तर 100 वर्षे भूतलावर राहून भाज्यांवर उदरनिर्वाह केला. काही दिवस कठीण उपास करीत या खुल्या आकाशाखाली पाऊस, ऊन, वारा सहन करून 3000 वर्षे सुकलेली बिल्वपत्रे खात या देवीने शंकराची आराधना केली. नंतर काही 1000 वर्षे निर्जल व निराहार राहून तपश्चर्या केली. तेव्हा सुकलेली बिल्वपत्रे खाणेही तिने सोडले.
म्हणून या देवीस अपर्णा या नावानेही संबोधिले जाते. अशा प्रकारच्या कठीण तपश्चर्येमुळे शरीराने क्षीण झालेल्या या देवीची सर्व देव, ऋषी, मुनी, सिद्धगण यांनी अभूतपूर्व पुण्यकृत्य म्हणून प्रशंसा केली व तिला तुझी मनोकामना पूर्ण होईल, तुला भगवान चंद्रमौळी शिव पती रूपात प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. ब्रह्मचर्य म्हणजे शरीरापासून अलिप्तता स्वीकारून आपल्या तणावमुक्त अनंत अस्तित्वाचा आनंदाने अनुभव घेत स्वतःला ज्योती स्वरूप जाणणे. ज्या वेळेस आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना आनंदाचा अनुभव घेऊन मूळ स्वभावानुसार आपण शूर, निडर, पराक्रमी व सामर्थ्यशाली बनतो. जागर नवदुर्गेचा 3री माळ. चंद्रघंटा देवी. मस्तकी घंटाकार अर्धचंद्र सिंहारूढ असलेल्या हे शांती कल्याणकारी तू स्वर्णकांतीने चमकतेस. दशभुजास्त्र शस्त्रधारिणी हे देवी, तूच भक्तास वीरता, निर्भयता, सौम्यता, विनम्रता प्रदान करतेस. चंद्रघंटा देवीची उत्पत्ती ही वाईट असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी झाली. म्हणून या देवीचे हे स्वरूप अत्यंत शांतीदायक व कल्याणकारी मानले जाते. या देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, म्हणून तिला चंद्रघंटा देवी असे म्हणतात. हिंदू धर्माप्रमाणे चंद्र हा मनाचा कारक व घंटा ही आवाजाने वाईट शक्तींचा नाश करणारी अशी पावन मानली जाते. त्यामुळे नवरात्रातील 3ऱ्या दिवशी या देवीचे पूजन करून भक्त मनातील वाईट शक्ती रूपी कुविचारांचा नाश करून सौम्यता, विनम्रता या गुणांचा विकास प्राप्त करतो. सोन्यासारखी कांती व दशभुजा असलेली ही देवी 10 हातांतील गदा, खड्ग, त्रिशूळ, धनुष्य, बाण, ज्ञानमुद्रा, अभयमुद्रा, कमंडलू, कमळ व जपमाळ या आयुधांनी शोभून दिसते. सिंहावर आरूढ झालेली तिची ही मुद्रा दैत्य दानवांशी युद्ध करण्यासाठी सज्जता दर्शवते. त्यामुळे या देवीच्या आराधनेने भक्त वीरता, निर्भयताही प्राप्त करतो. या देवीच्या कृपेमुळे अलौकिक वस्तूंचे दर्शन, दिव्य सुगंध व विविध प्रकारचे ध्वनी ऐकू येणे असे अनुभव येतात. या दिवशी या देवीची आराधना केलेल्या साधकाचे मन मणिपूर चक्रात प्रवेश करते असे मानले जाते. तेव्हा मन, वचन, कर्म यांसहित शरीरास परिशुद्ध पवित्र करून चंद्रघंटा देवीस शरणागत होऊन तिची उपासना आराधना करावी. यामुळे सर्व कष्टांपासून मुक्तता मिळून परमपद प्राप्त होण्यास ही देवी कल्याणकारी ठरते. जागर नवदुर्गेचा 4थी माळ. कुष्मांडा देवी. सिंहारूढ अष्टभुजा सूर्यासम तेजस्वी असलेल्या हे सूर्यमंडल निवासिनी आदि स्वरूपा हे कुष्मांडा देवी, पूजन तुझे खास नवरात्रातील चतुर्थ दिनी. पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा सृष्टी निर्मिती झाली नव्हती, सर्वत्र अंधार होता, तेव्हा या देवीने स्वतःच्या मंद हास्याने या सृष्टीची म्हणजे ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. म्हणून या देवीला सृष्टीची आदिशक्ती म्हटले जाते. ब्रह्मांड रचनेनंतर देवीने ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांची व सरस्वती, लक्ष्मी, काली या त्रिदेवींसही उत्पन्न केले. असे हे या देवीचे रूप संपूर्ण ब्रह्मांडाची रचना करणारे आहे. या देवीच्या 7 हातांमध्ये क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण,
कमळ, अमृतपूर्ण कलश, चक्र व गदा आहे आणि 8व्या हातात सर्व सिद्धी व निधी प्रदान करणारी जपमाळ आहे. देवीचे वाहन सिंह असून या देवीला कोहळा प्रिय आहे, म्हणून नवचंडी यज्ञात देवीला कोहळा अर्पण केला जातो. तसेच संस्कृत मध्ये कोहळ्याला कुष्मांड असे म्हणतात. त्यामुळे या देवीला कुष्मांडा असे संबोधिले जाते. सूर्यमंडलात राहण्याची शक्ती क्षमता केवळ या देवी रूपातच आहे. त्यामुळे सूर्यासमान या देवीची शरीर कांती व प्रभा ही ब्रह्मांडात दाही दिशांना दैदिप्यमान करणारी आहे. या देवीच्या उपासनेतील साधकाचे मन अनाहत चक्रातील अवस्था प्राप्त करते. तर या देवीच्या कृपेमुळे भक्तांस दीर्घायु, यश, बल व आरोग्य, सुख, समृद्धी, उन्नती प्राप्त होते. जागर नवदुर्गेचा 5वी माळ. स्कंदमाता देवी. मोक्ष सुखदायिनी हे स्कंदमाते देवी, नित्य शैल निवासिनी, भक्तांची आसतू चतुर्भुजाधारी, हे नवचेतना दायिनी. पर्वतांवर राहणारी ही स्कंदमाता देवी सांसारिक जीवांमध्ये नवचेतना निर्माण करणारी आहे. स्कंद असे कुमार कार्तिकेयाला म्हटले जाते. देवासुर संग्रामात देवांचा सेनापती कार्तिकेय होता. पुराणात स्कंदाचा कुमार आणि शक्ती म्हणून महिमा केलेला आहे. या स्कंदाची आई म्हणून या दुर्गा रूपाला स्कंदमाता या नावाने ओळखले जाते. लहानपणी स्कंद या देवीच्या काखेत बसला होता. स्कंद म्हणजे तज्ञ, निष्णात. सामान्यपणे जे तज्ञ प्रवीण असतात ते उद्धट असतात, पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे. ही देवी शुभ्रवर्णा बाल कार्तिकेयासह सिंहारूढ आहे. हे तिचे रूप शौर्य व करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक, तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे. ही देवी 4 भुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा, तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे, त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते, म्हणून हिला पद्मासना असेही म्हटले जाते. नवरात्राच्या 5व्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले आहे. या दिवशी साधकाची विशुद्ध चक्रात स्थिर झालेली चित्तवृत्ती लोप पावते. सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते. या दरम्यान साधकाला सर्वतोपरी एकाग्र होऊन पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक असते. स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. मृत्यू लोकातच त्यांना परमशांती सुखाचा अनुभव मिळतो. यामुळे मोक्ष मार्गही सुलभ होतो. तसेच या देवीची उपासना केल्यामुळे स्कंदाची उपासनाही सफल होते. सूर्यमंडलाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे या देवीच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते. विद्वान व सेवक वर्गामध्ये नवचेतना निर्माण करणारी ही देवी आहे. असे म्हटले जाते की कालिदासाने रचलेले रघुवंश हे महाकाव्य व मेघदूत रचनाही स्कंदमाता देवीच्या कृपेमुळेच शक्य झाले. तेव्हा आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरातील दुःखांपासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही.
जागर नवदुर्गेचा 6वी माळ. कात्यायनी देवी. तेजपुंज सिंहारूढ तू चतुर्भुजाधारी, हे कात्यायनी देवी अमोघ फलदायिनी. हे वज्र मंडळाधिष्ठात्री, निज भक्तांसाठी तू सदैव धर्मार्थ काम मोक्षदायिनी. दुर्गा पूजेच्या 6व्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन आज्ञाचक्रात स्थिर होऊन साधक कात्यायनी देवीच्या चरणी आपले सर्वस्व वाहतो. परिपूर्ण आत्मदान करणाऱ्या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्षे भगवतीची कठोर तपश्चर्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला व अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या घरी या भगवती रूपात जन्मलेल्या पुत्रीस कात्यायनी असे नाव दिले. काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला, तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांनी आपल्या तेजाच्या काही अंशाने एका देवीला या महिषासुराच्या विनाशासाठी उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली. सप्तमी, अष्टमी व नवमी हे 3 दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता, अशी ही कथा पुराणात आहे. या देवीचा गुण शोधकार्य आहे, म्हणून वैज्ञानिक युगात कात्यायनी देवीस सर्वाधिक महत्व आहे. ही वैद्यनाथ नावाच्या स्थानावर प्रकट होऊन तिची पूजा केली होती. कात्यायनी देवी अमाप फलदायक आहे. कालिंदीच्या यमुना किनारी भगवान कृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी वज्रगोपींनी या देवीची पूजा केली होती. ही देवी वज्रमंडळाच्या अधिष्ठात्रीच्या रूपात प्रतिष्ठित आहे. कात्यायनीचे रूप अत्यंत तेजपुंज आहे. तिला 4 भुजा आहेत. देवीच्या उजव्या बाजूकडील वरच्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार व खालच्या हातात कमळाचे फूल असून तिचे वाहन सिंह आहे. कात्यायनी देवीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ, धर्म, काम व मोक्ष या 4 फलांची सहजतेने प्राप्ती होते. तो इहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो. जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो तो रोग, दुःख आणि संतापापासून मुक्त होतो. 7 जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे. जागर नवदुर्गेचा 7वी माळ. कालरात्री देवी. सप्तम दिनी पूजावे सर्व सिद्धिदात्री, श्वासाग्नी त्रिनेत्र गर्दभारूढ असणाऱ्या कालरात्री देवीस असे भयावह रूप असूनही हे शुभंकरी देवी, तू नित्य निर्भयता प्रदान करणारी आहेस निज भक्तांस. दुर्गेचे 7वे शक्तिरूप हे कालरात्री या नावाने ओळखले जाते. वाईट कालापासून रक्षण करणारी व रात्रीच्या अंधकारमय वाईट स्थितींचा विनाश करणारी ही शक्ती देवता आहे, म्हणून कालरात्री असे नाव. या देवीचे शरीर गडद काळ्या रंगाचे असून डोक्यावरील केस विखुरलेले व गळ्यात चमकणारी विद्युतमाला आहे. त्रिनेत्र असलेल्या या देवीचे 3 नेत्र
ब्रह्मांडासमान गोल आहेत. श्वासातून अग्नी निघणाऱ्या या देवीचे वाहन गाढव आहे. वर उचललेल्या उजव्या हाताची वरमुद्रा व त्याखालील हाताची अभय मुद्रा या भक्तांना नित्य निडरता निर्भयता दर्शवणाऱ्या आहेत. तसेच डाव्या बाजूस वरच्या हातात लोखंडी काटा व खालच्या हातात तलवार आहे. भयानक रूप असूनही ही देवी शुभ फल देणारी अशी शुभंकरी आहे. या दिवशी साधकाचे मन हे सहस्रार चक्रात स्थित होऊन यासाठी ब्रह्मांडातील सर्व सिद्धींचे द्वार उघडू लागतात. या देवीच्या नुसत्या नावाच्या उच्चारानेच सर्व असुरी शक्ती भयभीत होऊन दूर जातात. म्हणून तर सर्व ग्रहबाधा, भूतप्रेत, शत्रू, अग्नी, जलजंतू, दैत्यदानव हे सर्व भयावह त्रास या देवीच्या स्मरण मात्र नष्ट होतात व भक्तगण भयमुक्त होतात. जागर नवदुर्गेचा 8वी माळ. महागौरी देवी. अष्टवर्षीया वृषभारूढा चतुर्भुजा शांतिप्रिया श्वेतांबरधरा देवी. महिमा तुझा वर्णिते हे महागौरी, तू सर्व पाप विनाशक सौभाग्यदायिनी. या देवीचा रंग पूर्णतः गोरा आहे. या गोऱ्या पराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय 8 वर्ष मानले जाते. अष्टवर्षा भवेत गौरी. तिचे वस्त्र व आभूषणे देखील श्वेत रंगाची आहेत, म्हणून तिला श्वेतांबरधरा म्हटले जाते. महागौरीला 4 भुजा असून वृषभारूढ असलेल्या या देवीच्या वरील उजव्या हातात अभय मुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डाव्या हातात वरमुद्रा आहे. महागौरी देवीची ही पूर्ण मुद्रा अत्यंत शांत आहे. आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. गोस्वामी तुलसीदास यांच्यानुसार तिने भगवान शंकराला पती करण्यासाठी कठोर संकल्प केला होता. जन्म कोटी लगी रगर हमारी, बर ओम शंभू न त रह ओम कुंवारी. या कठोर तपश्चर्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधिले जाते. देवी महागौरीचे स्मरण, पूजा भक्तांसाठी सर्व पापमुक्ती करणारी व सर्वाधिक कल्याणकारी आहे. भविष्यात पाप, संताप, दुःख भक्तांजवळ कधीही येत नाही व भक्त सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचे अधिकार प्राप्त करतात. आपण नेहमी तिचे ध्यान केले पाहिजे. तिच्या कृपेमुळे अलौकिक सिद्धी प्राप्त होते. महागौरी भक्तांचे संकट अवश्य दूर करते. तिच्या उपासनेमुळे अशक्य कार्य शक्य होते. या देवीला शरण जाण्यासाठी आपण अधिक प्रयत्न केला पाहिजे. देवी महागौरीचा महिमा पुराणात वर्णिला आहे. जागर नवदुर्गेचा 9वी माळ. सिद्धिदात्री देवी. सिद्धिदात्री देवीचे पूजन करून या. पूर्ण होई पुण्य लाभदायी उपासना सर्व देवी रूपांची. दुर्गेच्या या 9व्या शक्ती रूपाची महती सांगुनी करीते सांगता नवरात्रातील या जागराची. सिद्धिदात्री देवीचे हिमाचलच्या नंदा पर्वतावर प्रसिद्ध क्षेत्र आहे. ही देवी 4 भुजाधारी आहे. उजव्या बाजूच्या खालच्या हातात चक्र व वरच्या हातात गदा
तसेच डाव्या बाजूच्या खालच्या हातात शंख व वरच्या हातात कमळ आहे. हिचे वाहन सिंह असून ही देवी कमळावरही विराजमान होते. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या 8 सिद्धी मार्कंडेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धिदात्री मध्ये या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे. भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे शंकरास अर्धनारी नटेश्वर या नावाने प्रसिद्धी मिळाली. या देवीची पूजा केल्याने सर्व देवींची उपासना घडते असे मानले जाते. नवरात्रातील या दुर्गा पूजेच्या 9व्या दिवशी शास्त्रोक्त विधीपूर्ण निष्ठेने या देवीची पूजा करणाऱ्या साधकांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते. देवी सिद्धिदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजे. तिच्या कृपेने अनेक दुःख दूर होऊन मनुष्य सुखाचा उपभोग घेऊ शकतो. त्यामधून त्याला मोक्ष मार्गही मिळतो. नवदुर्गांमध्ये देवी सिद्धिदात्री शेवटचे शक्तिरूप आहे. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. शुभ मुहूर्त रूप दसरा. नवरात्रातील नवदुर्गा रूपांची जागर समाप्ती होई ज्या दिवशी, तोच हा दिवस महिषासुर वधाचा जागृत करी नेतृत्व गुण अंगी. 3.5 मुहूर्तांपैकी विजयादशमी हा सण म्हणजे दसरा दर्शवितो शौर्य, पराक्रम, आनंद, समृद्धीची हिंदू परंपरा. प्रामुख्याने सरस्वती पूजनाचे अन शस्त्र पूजनाचे महत्व असे या दिवशी. स्वागत समृद्धीचे होई आपट्याची पाने रूपी सोने देऊनी एकमेकांसी. त्रेता युगापासून साजरा होणारा हा सामर्थ्य दर्शक महोत्सव जीवात उत्पन्न करी क्षात्रभाव धर्म. अश्विन शुद्ध दशमीला देवी तत्व व विष्णू तत्व मिळून करी सृजनतेसह वाईट शक्तींचे विनाश कार्य. हिंदू संस्कृतीच्या या धार्मिक सणात दडलेल्या योग्य ज्ञान पूर्णतेनुसार आपण आजच्या युगात संदेश प्रकल्प अंमलात आणूया करुनी काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, लोभ, स्वार्थ, अन्याय, हिंसा, क्रौर्य हे दुर्गुण नाश करण्याचा संकल्प. धन्यवाद.